गाणवा हॅलो गाइस, नमस्ते नमस्कार सर काय वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल व्हॉट्स टुडे. तर आपण आता आलो आहे मालवणला, तारकर्ली. आणि जवळजवळ आज काल रात्री आम्ही निघालो होतो आणि आज सकाळी सकाळी पोहोचलो, चेक इन केलं, नाश्ता केला आणि डायरेक्ट स्कुबा डायव्हिंगला आलो आहे. स्कुबा डायव्हिंगमध्ये काय काय हे पहिले तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आता मालवण तारकर्ली स्कुबा डायव्हिंग इथे बुकिंग केलेलं आहे आणि आमच्या पॅकेजमध्ये आज शॉर्ट स्कुबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंग आहे आणि डॉल्फिन पॉईंट. तर मित्रांनो आज माझ्यावर कोण कोण आहे बघा. दादू तुझं नाव सांग. कोण नाव सांग. गणेश. तुला चटके बसत नाही का? चटके नाही बसत तुला? आणि इथे बघा प्रसाद स्ट्रगलर स्कुबा डायव्हिंग वगैरे करणार आहे. त्यानंतर जे काही वॉटर फोन केलं तर स्विमिंग कोणाला येते हातवर करा. एकालाच येते, बाकी नाही, दोघांना येते. बस तिघांना येते. तुम्हाला स्विमिंग करू नका. तुम्हाला येते ना, तुम्ही नका करू. ज्यांना नाही येते ना अजिबातच करू. कसं आहे, स्विमिंग केलं तर तुमच्यासोबत एक डाईव्ह मास्टर असतो पाण्यामध्ये, तो तुम्हाला खेळवत असतो. ओके, तुमच्या लाता त्याच्यावर बसू शकतात किंवा आपलं स्कुबा डायव्हिंग असतं जे डिप्सीमध्ये खाली बॉटमला. ओके, त्या ठिकाणी कोरल असतात, दगड असतात, रॉक्स असतात वेगवेगळे. तर तिथे तुम्हाला लागून तुम्हाला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे स्विमिंग करायचं नाही. ओके, स्विमिंगच्या पोझिशनमध्ये राहायचं पण स्विमिंग करायचं नाही, लक्षात. त्यानंतर ह्या स्कुबाचं मार्क्स थोडी तुम्हाला माहिती देतो. स्कुबाचं ह्या स्कुबाची BCD याला बॉईंग कंट्रोल डिव्हाइस बोलतो. ओके, त्या स्कुबाचं मार्क्स आपल्या चेहऱ्यावर असावं लागणार. बघा दिसतंय, जसं लागल्यानंतर आपल्या चेहरा नाक आपलं बंद होत आहे. ओके, आपल्याला ब्रिथिंग आता कसं करणार आपण, नाक बंद असल्यामुळे तोंडाने करायचं. ओके, या पद्धतीमध्ये स्ट्रॉने कधी कोल्ड्रिंक्स वगैरे घेतला तुम्ही लस्सी किंवा आपण मॅगी ओढतो बघा. ओके, असं ओढायचं, ॲटोमॅटिक येणार नाही. तुम्हाला ऑक्सिजन आहे तोंडामध्ये पकडलं येईल डायरेक्ट, असं नाही आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याजवळ डिमांड आहे. याला ऑक्टो किंवा आपण रेग्युलेटर बोलू शकतो. ओके, त्या भाषेत आमच्या भाषेमध्ये आपण ऑक्टो बोलतो. ओके, त्यात 2 कीज होल्डर आहेत, दिसतात. साईडच्या नावामध्ये याला बाईट करून ठेवायचं आहे. समोरचे दात आपली इथे आले पाहिजे आणि बाहेर सील करायचं आहे. पाऊट करायचं. लेडीज लोक कसं करतात, पाऊट हेल्मेट करून करताना पाऊट करून ठेवायचं. आता कसं पकडायचं ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. बघा समजा चुकून जर आपले लिक्विड झाले तर आपल्या तोंडामध्ये पाणी जाऊ शकते. बरोबर, काय करायचं, घाबरायचं नाही. परत लिप्स पॅक करायचे, तोंडामध्ये पाणी थ्रो करायचं, पाणी ऑटोमॅटिक निघून जातं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही. ओके, तरी पण समजा तुम्हाला भीती वाटायचं, काय प्रॉब्लेम असतात तर आपण पाण्याखाली बोलू शकत नाही. बरोबर, तर त्याच्यासाठी साईन असते कम्फर्टेबलसाठी. ओके, तुमच्यासोबत जो डाईव्ह मास्टर असेल तो तुम्हाला सेम विचारतो, कसे आहात, सेम रिप्लाय द्यायचं की मी ठीक आहे. ओके, ज्यावेळी तुम्हाला पाण्याखाली काय प्रॉब्लेम आहे त्यावेळी तुम्हाला थमअप करायचं, मला वरती घेऊन चालेल. असं केल्यानंतर गाईड तुम्हाला 2 सेकंदात पाण्याच्या सरफेसला घेऊन येईल त्याच्या मदतीने.
हे तुम्हाला काही करायचं नाहीये, गाईड तुम्हाला घेऊन येणार आहे, फक्त तुम्हाला साईन करायचे थंब अप. ओके, हा साईन केल्यानंतर तुम्हाला गाईड 2 सेकंद पाण्यात सरफेसला घेऊन येईल. सरफेसला आल्याच्या नंतर पाठीवर झोपायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, तोंडामध्ये डिमांड काढायचं आहे आपल्याला आणि गाईड सोबत बोलायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला आहे. ओके, प्रॉब्लेम सांगितल्यानंतर गाईड परत तुम्हाला सेट करेल, परत तुमची पाण्याखाली डाईव्ह चालू होईल. असं नाही की वरती आला डायरेक्ट बोटवर आणणार, असं नाही. आपलं प्रोफेशनल स्कुबा डायव्ह सेंटर आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितच होणार आहे. ओके, त्यानंतर ज्या ठिकाणी आपण व्हिडिओग्राफी करतो त्या ठिकाणी मरीन लाईफ असतात. ओके, कोरल त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं असतं व्हिडिओग्राफी चांगली येण्यासाठी. ओके, तर तुम्हाला गाईड काय सांगणार आहे, असं हात दाखवला पकडायला. तर कोरलला तुम्हाला होल्ड करायचं आहे, पाय मागे सरळ रेषेत सोडून ठेवायचं, बसायचं नाहीये किंवा उभं राहायचं नाहीये. कोरलला होल्ड करायचं आहे आणि समोर आपल्याला कॅमेरामध्ये बघायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, कोरल होल्ड करतो आणि खाली बघत राहतो. ओके, त्यामुळे तुम्ही जसं पाण्यामध्ये असाल त्या प्रकारे तुमची व्हिडिओ येईल. जर तुम्ही पाण्यामध्ये कॅमेरामध्ये व्यवस्थित बघत असाल तर त्या प्रकारे तुमची व्हिडिओ येईल. पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर एक्साइटमेंटमध्ये आपण व्हिडिओमध्ये असं पोस्ट देत असतो, बरोबर की नाही. पोस्ट द्या तुम्ही, त्याला आपण नाही बोलत नाही, तुम्हाला पोस्ट करा. पोस्ट असं तुम्हाला जे काय द्यायचे असेल ते पोस्ट द्या असेल, पण पहिले आपलं पाण्यामध्ये बॉडी बॅलन्स चेक करायचा. बॉडी बॅलन्स व्यवस्थित असेल तर पहिले एक हात सोडून पोस्ट द्या. शक्यतो एका हाताने पोस्ट दिला तर बरं होईल. 2 हात सोडून पोस्ट दिलात ना, बॉडी बॅलन्स पहिला तर आपलं व्यवस्थित आहे का बघा, पाण्यामध्ये चेक करा, तरच पोस्ट द्या. त्याचं होल्ड करून शांतपणे थांबून राहा. मित्रांनो, आपण आता आजच्या शेवटच्या स्पॉटवर आलोय, ते म्हणजे रॉक गार्डनला. रॉक गार्डनला हा सगळ्यात भारी सनसेट होतो. म्हणजे आपण जेव्हा मालवण साईडला येतो तर हा व्ह्यू, हा दृश्य कधीच मिस नाही झाला पाहिजे आपल्याकडून, याची काळजी घेतली पाहिजे नेहमी. आणि आम्ही तोच दृश्य बघायला आलोय. ते आपलं जात नाही, इथं नाही काय इथं नाही, परत इथं रॉक गार्डनची एंट्री करतोय आपण.
तसं नको करू. अरे झटकाचा नाही पाहतो मग पडतो वेळी. इसके बाद एक 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 तिकीट काढलंय 100 रुपये पर पर्सन आणि ₹50 हाफ, जे हाफ असेल ते 10 वर्ष झाले असेल.